वेलकम बैक टू माय चॅनल. सो गाईज, आज आम्ही चाललोय डी-मार्टला शॉपिंगसाठी आणि आज आपल्यासोबत आई पण आली. आई काय घ्यायला चालली डी-मार्टला? काय माहिती गाईज, आईलाच माहित काय घ्यायला चाललोय. बॅग घ्यायला. गाईज आम्ही बॅग घ्यायला चाललोय, गेल्यावर भेटूया. गाईज आता आम्ही आलोय बाजारात भाजीपाला घेण्यासाठी. हे बघा चला थोड्या वेळात भेटूया. इथे आई शेपू घेतीये. गाईस आलोय आम्ही आता घरी आणि आता वापस आम्ही चाललोय. कुठे चाललोय? तिकडे कुठेतरी चाललोय गाईस आम्ही रेमंड स्कूलकडे. सो तिकडे गेल्यावर भेटूया. आपण आईला विचारू कुठे चाललोय. आई कुठे चाललोय? चाललोय रानातली भाजी आणायला. गाईज आम्ही चाललोय आता रानातली भाजी आणायला. तर तिकडे गेल्यावर भेटूया. गाईज आलोय आता आम्ही जवळ आलो ना गाईज, जवळ आलोय आणि तिकडे पुढे स्कूल आहे आणि तिकडे रोड आणि हे बघा गाईस ढग किती छान वाटत आहे पूर्ण. चला जाऊयात. गाईस हे बघा हे किती छान फुलं आहेत. हे आले गेले हे बघा, इकडे पूर्ण त्याचेच झाड आहेत सगळीकडे. हे बापडीचं झाड काहीच, हे बघा गाईज याला किती फुलं लागलेत. हे बघा छोटे छोटे येल्लो खूप फुलं लागलेत. इकडे पक्षी. इथेच कुठेतरी आम्हाला ती भाजी सापडली होती सकाळी, पण आता ती दिसत नाहीये. सापडली आहे गाईज आईला भाजी. ही बघा भाजी आमची, पण ती सुटत नाहीये. ओढून काढायला लागणार. ही बघा गाईज, तिला म्हणतात थान्नाची भाजी. ही रानात भेटणारी भाजी आहे आणि फक्त ती पावसाळ्यामध्येच भेटत असते. ही शरीरासाठी खूप छान आहे, आयुर्वेदिक भाजी. हे बघा गाईज आईने एक फांदी तोडली आहे आता. गाईज आईकडून भाजी तुटतच नाहीये. गाईज आईने तोडली. एवढीच तोडायची आई? अजून घ्यायची गाईज आम्हाला. आणि या बेरीज बघा गाईज, हे बघा कलर लागला याचा माझ्या हाताला. हे बघा त्याच्यावर किती मोठी पण ती कुठे आहे? कुठे आहे ती? इकडे गाईस कुठेतरी, अजून नाही ती वाटतं. ती काढता नाही येणार आम्हाला, कारण मी आणि आई चाललोय. बघ कोणी नाही आलं, आम्ही दोघीच जणी आलोय बघा. आणि इकडे कशाचं तरी मंदिर आहे. आई कशाचं मंदिर आहे ते? गाईज आईला पण नाही माहीत कसलं मंदिर आहे. ते तोडतीये गाईज आई. काय धोत्र्याचं फळ तर काही दिसत नाही इथे. गाईज त्या काकू विचारत होते धोत्र्याचं फळ आहे का? नाही.
गाईज आज संडे म्हटलं तिथे काही स्पेशलच असेल. संडे तर पाहू काय. ते तोडली यायची, तोडून झाली का तोडून. किती झाली तर बघा गाईज आईची एवढीच भाजी तोडून झाली आहे. एवढी नाही, खूप झाली आहे बघा. $2,000 years later. इथे आईची भाजी तोडणं झाली आहे. आता आपण घरी जाऊ. झालं ना. चला गाईज आता आम्ही चाललो घरी. गाईज तिकडे बघा. चला जाऊयात. आणि ते कुत्र्याचं पिल्लू बघा काही घाबरलं बघून गेलं पळून. ते बघा गाईस ते पिल्लू पळून जायला लागते बघा. ते बघा हे बघा. ये 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 यू यू. गाईस आईला कधी कधी कुत्र्यांची खूप भीती वाटते. चला आता आम्ही जातो घरी. थोड्या वेळात भेटू. गाईज आम्ही घराजवळ आलोय. आणि हे बघा हे चर्च इथे ते प्रेयर सुरू आहे. हे बघा. चल आता जाऊया घरी. ते ना गाईज ट्रॅकिंग सारखंच आहे बघा. असा रस्ता आहे. इकडून स्ट्रेट जावं लागतं. चला चालूय आता आपण घराजवळ. चला ते बघा आलोय आपण आता घराजवळ. चला गाईस आता आपण जाऊ घरी. पळत जाऊ. आपली आई मागच राहिली. चला आलोय आता. चला आता जाऊया घरी. आणि गाईज जसं आम्ही घरी आलो तसा पाऊस सुरू झालाय. एकदम हलका हलका पाऊस सुरू झालाय. आलोय आता आपण घरी. चला थोड्या वेळात भेटूया. गाईस केलंय मी आता चेंज. केस बांधले. आई काय करते काय माहिती. भाजी धुतीये गाईज आई. हे बघा मेथीची भाजी आणि बाजारातून आणली ती आहे. चला थोड्या वेळात भेटूया. आणि गाईज मला डीमार्टवर गेल्यावर शूट नाही करता आलं. त्याच्यामुळे ते मी टाकणार नाही. म्हणजे मी शूटच नाही केलं गाईज ते. बाकीचंच नंतर बाहेर आल्यावरचं मी शूट केलं. सो ते बघा तुम्ही. गाईज आई तिची सिक्रेट रेसिपी बनवायला लागली. आपण बघू आई काय बनवतीये. काय बनवतीये आई. मी बनवत आहे फांदाचे मुटके. फांद्याच्या भाजीचे मुटके. गाईज आई फांदाच्या भाजीचे मुटके बनवते. जे आपण तोडून आणले होते त्याचे. त्याला फांद गोळे सुद्धा म्हणतात. त्याला फांदगोळी सुद्धा म्हणतात. हे त्याच्यासाठी लागणारं साहित्य. ही लाल मिरची, लसण, जिरं, मीठ, हळद आणि हे बेसन, थोडंसं गव्हाचं पीठ आणि तीळ आणि ही भाजी. या भाजीला आपण आता बारीक करून घेणार आहोत. गाईज एकदम बारीक चिरून घ्यायची. एकदम बारीक चिरून घ्यायची ना. एकदम बारीक चिरायची गाईज भाजी.
आई इथे चिरतीये. एकदम बारीक चिरून घेतलंय आईने सगळं. हे बघा. चिरून झाली आहे. आता हे आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊ. गाईज आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंय. चला आता मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊयात. चला गाईज आता आई चालली आहे मिक्सरमधून ग्राइंड करायला. जाई बाई. वरती आलोय आता. आई ग्राइंड करून घेते. इथे टाकलंय आईने सगळं मिक्सरच्या भांड्यात. आणि काय शोधतीये आई? आई मिक्सरचं ते झाकण शोधतीये. आणि तिकडे आई पण बसतीये. काही आई फोन पाहतीये बसून. सगळं तिचं पण झालं इथं. आपण बघ. इकडे आई आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतीये. गाईस आता आम्ही खाली आलोय. आणि आई काय टाकलं तू? पीठ टाकलंय. कसलं? गव्हाचं पीठ, बेसन पीठ, थोडेसे तीळ. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर नाही मिक्सरवर बारीक केलेलं तिखट सगळं टाकून द्यायचं. त्याला छान असं मळून घ्यायचं. हिचं सगळं करून झालंय. आणि आता काय करतीये? उकळायला ठेवले आपण. चाळणी त्याच्यावरती ठेवायची अशी. आणि हाताने थोडं तेल लावून घ्यायचं हाताला. आणि हाताने असे ठेवायचे याच्यावरती. आठवलं. गाईज आईने इथे असं ठेवलंय. किती वेळ लागेल याला बनायला? 20 मिनिट. 20 मिनिट गाईज. बघा आता आम्ही हे याला मंद आचेवर 20 मिनिटापर्यंत झाकून ठेवणार आहोत. 20 मिनिटं झाल्याच्या नंतर ते पूर्ण पकून जातात. गाईज आपण मग झाले की भेटूया. गाईज आईचं या ठिकाणी झालंय. नंतर त्याला खाली ठेवूया. खाली उतरून घेतलंय गाईज आईने. ठेवून घेतलंय. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया. छानपैकी त्याला
फ्राय करून घेऊया थोडी. हे आता छानपैकी फ्राय होत आहे. थोडेसे फ्राय झाल्याच्या नंतर याला काढून घेऊया आणि आमची मुलगी त्याची टेस्ट करेल. झाली तर खाऊन बघेल ना. आठव गाईज, आपण बघू टेस्ट कशी झाली. गाई खूप छान झालं आहे गाई. छान झालं आहे गाई. धर तर पुरी द्यायची मला. गाईस, आता झालेत आमचे सगळ्यांचे जेवण. आता वेळ झाली ब्लॉग एंड करायची. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.